विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे। प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे कॉलेज कोड 113-28। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर शहरातील नाथ चौक हा परिसर वर्दळीचा समजला जातो। याच परिसरात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पादुका मंदिर आहे। श्रीनाथ चौक ते जय भवानी चौक या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम 3 वर्षांपूर्वी पंढरपूर नगरपालिकेकडून करण्यात आले होते, परंतु आता या रस्त्याची दुरवस्था झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे तर पडले आहेतच, परंतु त्याचबरोबर या ड्रेनेज लाईन तुंबल्या। 7वा पाऊस पडल्यानंतर रस्त्यावरील पाणी थेट नागरिकांच्या घरात दुकानात शिरत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। इथल्या नागरिकांनी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करून देखील याची दखल घेतली गेली नाही। या परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांना संपर्क करून काल पाऊस पडल्यानंतर घडलेल्या परिस्थितीची माहिती दिली, तर विक्रम शिरसाट यांनीही या गंभीर प्रश्नाकडे पंढरपूर नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले असून यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे। 8 दिवसावरती आषाढी यात्रा येऊन घेतलेल्या असताना नाथ चौक ते जय भवानी चौक म्हणजे ज्या ठिकाणी माऊलींचा मठ आहे त्या भागा परिसराची अवस्था, रस्त्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे। कारण या भागाचे गेल्या 2-3 वर्षापासून रोडचं काम रगडलेलं असल्यामुळे या भागामध्ये पावसाचं पाणी साठत आहे, खड्डे पडत आहे। नगरपालिकेला यात्रा अनुदान येत आहे, तरी हे यात्रा अनुदानाची कामं कुठं जातात आमचा हा प्रश्न पडलेला आहे। नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील किंवा नगरपालिकेचे नगर अभियंता केसकर असतील, यांना या संदर्भात वारंवार निवेदन देऊनही त्यांना या कामाकडे बघायला वेळ नाही। या घटनेचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो आणि आषाढी वारीच्या दरम्यान याच परिसरामध्ये माऊलींचा मठांचे आगमन होत असते। अशा या अवस्थेमध्ये तुम्ही रथ इथून आणणार आहे का? आणि जर इथं जर काय खड्ड्यामुळे काय घटना घडली तर याला जबाबदार कोण असणार आहे? तरी पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी असतील, केसकर असतील, नगर अभियंता यांना एक इथून थेट इशारा देतो की चांगल्या पद्धतीने येत्या 1-2 दिवसामध्ये जर ह्या रस्त्याचं काम जर मार्गी नाही लावलं तर ह्या पाण्याने आम्हाला नगरपालिका प्रशासनाला अंघोळ घालावी लागेल।